नमस्कार मंडी. आता आम्ही निघालोय अलिबागला आणि आम्ही असं ठरवलं की मम्मी पप्पांना थोडंसं जास्त हसवायचं आहे आज आपल्याला. तर त्याच्यासाठी काय करता येईल, तर अर्थात आमच्याकडे तर साधन तर होतंच. मग आम्ही केला एक मस्त प्लॅन की थोडं बोल, थोड्या वेळाने बोल. जाम खाल्ला ग, आता पोटातच दुखायला लागलं, टॉयलेटला जाऊन येतो. आणि मग असं 1-2 वेळा कर तर मम्मी बोलतीलच काय चाललंय ह्याचा. आणि मग नंतर आहे ना की तुम्हाला खुणवलं कोण जाईल, किट्टू तू जाशील, हसायचं नाही, फक्त आतमध्ये जाऊन राहायचंय, हसायचं नाही अजिबात. आई आली तर नाही येणार. तुला असं खुणवलं ना की किट्टू जा, की तू टॉयलेट मध्ये जायचं आणि दरवाजा लावून राहायचं. ऍक्टिंग मध्ये घेऊच नको. ऐक, नाही ऍक्टिंग नाहीये. मग मुन्ना इकडे बोलेल की तू लवकर ये, मला जायचंय, लवकर ये, मला जायचंय. आणि असं करता करता हळू पाय असे पकडून उठून जा आणि किचनच्या दरवाजाच्या इथे गेलास ना की त्याच्यावर पाणी बिणी शिंपडायला लागेल जरा. कशाला एवढं, तेवढं केलं तरी मम्मी शॉक होती. यू वेर चलाक ब्रो. ऐक ना, पण तू लगेच नाही सांगायचं कोणी. बघू की मम्मीने खरं कळतंय की कधी कळतंय. मी ते साफ करायला जात आहेत, काय करतात असू दे, माझ्या पोराचे मी साफ करीन. आपण लगेच नाही सांगायचं शी आई हे असं नाही. तुम्ही दोघींना सांगते, त्या कुठपर्यंत फसतायत ते बघायचं. बड़ा हरामी हो बेटा. कळलं का? बघायला लागेल. बापरे, भाजी होईल वहिनीच्या फेवरेट. माझी तब्येत थोडीशी खराब वाटत होती मला. म्हणजे मला असं अंग दुखत होतं, डोळ्यातून मस्त गरम वाफा येत होत्या आणि मला असं अगदी तापासारखं होत होतं. पण त्याच्यामध्ये आपल्याकडे उपाय आहे ना. ऐक तर, तुमचा जो काही प्लॅन आहे तो इथेच करा. मला खाली नाही यायचं आता, मला ताकद नाही. मला देतोस का कोणी? डॉक्टर नंबर 1 ला सांगतोय, पहिले कपाळावर लावून टाक. चल. कोण डॉक्टर आहे पण हे? दोन्ही डॉक्टर आहेत ते. ह्या डॉक्टर नंबर 1 किट्टू. पटापट लावा डॉक्टर, नीट. होणार नाही अंकिता, बरं होईल बाबा. तुला मी देते. बाबा पण एवढा जास्त लावतो. अरे यार, हे थांब. थांब ना. लालू नका बेसन. ललू नका. अरे अरे पेशंट कसं वाटतंय? हा, तुम्ही ते करणार आहात कुठे? की बोला. सर्दी झाली काय लावायचा? डोकं दुखलं, कसं तरीच वाटतंय मला. आज काय बरोबर वाटत नाही. ओके. पाय दुखतायत, पोटात दुखतंय. तिकडे पण लाव झाड पोला. काय घेतलं ते? शाळेत जायचं नसेल, नाही शाळेत जायचं नसेल ना, तसं नाही. शाळेत जायचं नसेल तर आधीच झाडपोला लावून ठेवायचं, म्हणजे मम्मा विचारते काय वाटतंय. बरोबर ना. सुट्टी हवी असेल तर कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? काय करायचं? कोण प्लॅनिंग कर, ह्याच्यापैकी कोण? तू जाणार आहेस आणि काय करणार? एकदा प्रॅक्टिस करा इथे, प्रॅक्टिस करा. वॉशरूम गेली. तिकडे नको, हे जा. हा वॉशरूम. काहीतरी सांग तुम्हाला तेव्हा तेव्हा तू वॉशरूम मध्ये गेले, हा दरवाजा लावायचा आणि मी बोलतो ये किट्टू, शी आले, लवकर ये किट्टू, बाहेर ये. तू काहीच बोललो का? आणि जेव्हा मी ठक 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 ठक, नाहीतर मग ठक ठक 2 वेळा वाजवीन ना, तेव्हा ये बाहेर. दया, कुछ न कुछ तो गड़बड़ जरूर है. बाहेरून काय बोलेल? नाही, हा, 2 वेळा वाजवल्यानंतर बाहेर ये. बाहेर आलो मी आतमध्ये जाईल आणि तू काय बोलशील, ये मुन्ना. शिशी केली. हसायचं नाही बाबू, हसायचं नाही. हसलीस की आपलं फसलं प्रँक.
असं बोलू शकतेस ना असं. मम्मा इकडे हे बघ काय असं कर. करशील ना. एकदा प्रॅक्टिस कर. चल प्रॅक्टिस कर पुन्हा म्हणजे तिला सवय होईल. हा आणि बाजूला जा सरळ. अशी बरोबर. हा अशी जा. ओके. आणि बिट्टूचा काय रोल. नंतर हसणार. देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है, नंबर 1 का कमीना है. घाणेरड्या. पाणी पिणीने मारते हा मुन्ना काका तुला पाणी नाही मारता येणार. काय काय किट्टू काय संशोधन काय चालू आहे. शिशीवर संशोधन. कसं बनवतात ना. काय बनवलं असेल हे. तुझ्यासारख्यांसाठी. तुम्हें शर्म है कुछ शर्म आया है. तुझ्यासारख्यांसाठी. तुझ्यासारख्या लोकांसाठीच आहे ते. शी कसं ऑर्डर मला काहीतरी आलेलं ना ॲमेझॉनवरनं तेव्हा मी असं हात लावून बघितलेलं. आता मला ते फील होतंय की हे काय असेल असं झालेलं मला. A few moments later. वडे खा आणि शिशी करा नुसती. ए तोपर्यंत ते बस आहे मुन्ना तिला करू दे. वडे चांगले झाले. चांगलं झालं. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे. त्या दोघी जणी आता सोला चालल्या त्यावर आता न पडलं आता सोला चालल्या का बेडाला आल्या. मुन्ना तिला करू दे रे. मला जायचं. पण मग तू मगापासून काय करत होता. बेनीलचा प्रश्न नाही कसा आहे माहितीये नको वरती नवीन याच्यामध्ये. खर्च चांगलं आहे. अरे मग काय नवीन याच्यामध्ये म्हणजे का नवीन याचं उद्घाटन नको करू म्हणजे. काय काय झालं. जा. बघा ना मुन्नाने काय केलं. आई शप्पथ. खरंच सांगते जा. काय काय असं का. हा लहान आहे का बावळट. अरे बघ जा. बघ म्हणजे पोरीने नाही कधी केलंय. जा काय बघ. केलं बिले बाबा. जा मम्मी राहू दे येऊ दे. वेडे आहेत का तुम्ही. बाहेर आहे बघायचं काय करून घे. मुन्ना मग तिथं संडास नव्हता वरती. अरे बघ तर. अरे तुम्ही बाहेर तर जा मग कळेल तुम्हाला काय अवस्था केली आहे. यक. शी. मावशीने बघितलं. पप्पाने म्हणलं पप्पाने म्हटलं ई बिट्टू वेडी आहेस का. आता पोट करणार. काय करते तो. मग तू पण ह्याला करते काही काय. अक्कल नाहीये. शी. एवढं पण मूर्ख असतं. काय त्याला त्याच्या बायकोलाच करू दे. आपण काय करणार. त्याला येऊ दे. शी. त्याच्यात टाक. तुम्हाला बरं नाही तर कशाला येता का मग. हिला बरं नाही त्याच्या पोटात दुखत होतं संध्याकाळी पण बोलला तो. मग कशाला यायचं. तिकडे राहायचं ना. इथे कशाला आला गाडी कृत्य करायला. असू दे. काय पप्पा याचं बघा मग तुम्ही पण बोलायला असू दे. बरं वाटो बघायला.
येतो कोण या फक्त बघत होत तसं एकदा बघत शी किटू तुम्ही काय मूर्खासारखे बघ बाबा बोलला वाटच लावली काय तर रबराचा नाही कोण आणेल हात लागतो पप्पा मग आता हात लावून बघणार आहेत का रबराचं काय मुन्ना ये मूर्खा मम्मीने साफ करायचंय तुम्ही का साफ करणार पण तुम्ही काय करणार लहान आहे का उचलून टाक तू पुढे कापड उचल अरे काय करतोय मम्मी जा तुम्ही बघा नाही का मावशीने बघितलं मावशी बघ जाव मम्मी कुठे टाकू हा? मी नाही टाकून देतो मम्मी काय तो लहान आहे का लहान आहे का तो मम्मी अरे इकडे नाही इकडे नाही इकडे नाही तू नेशील तिकडे काय बोललो बोलू ते देव मावशीच्या हातावर ठेव पप्पा काय बोलले असं कसं होईल हे काय मला मम्मी उचलत होती लहान आहे तो म्हणून सांगू पण वहिनीची ऑस्कर लेवल ऍक्टिंग होती पण वहिनीची ऍक्टिंग डेंजर होती ऑस्कर लेवल मला खरंच घाण वाटते त्याची म्हणजे मम्मीला खरं वाटायचं मम्मी बोलते असू दे ग माझी पोरं मामा काय बोलले आता काही जोरात आल्यावर काही करू शकत नाही पण बघायला त्याची हिंमत नव्हती होत बघायला कोण कोण गेलेला मम्मी आणि पप्पा घेऊन गेली पप्पा पप्पाने जबरदस्ती नेलं तिला चिकटव तिला आता सेम वाटते बघा नाही पण आता संडासला एकदम इमर्जन्सीला आपला संडास होणारच नाही इमर्जन्सीला असं नाही होणार पातळ होणार पातळ संडास झाला तर पातळ मागव बसलात ना तर असा झाला आमचा हा प्लॅन सक्सेसफुल आणि खूप मस्त प्रँक झाला मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनाही आवडला असेल आणि तुम्ही सगळेजण भरपूर हसला असाल पण त्यानंतर माझा दिवस कसा गेला तो मी तुम्हाला सांगते सकाळी रिक्षा चालव
ह्याच्यावरती कॉमेंट्री दे काय बटाटतं. कोणावर दोघींवर सांगितलंय तुला हे बनवायला शिक, हे तुला समजत नाही. सिरियस काहीतरी चालू आहे. मुन्नाने काल शी केली रे माझी पोराने, पण काय ठीक आहे असू दे, मीच ती उचली. आलं वाटतं मम्मी दादा. बिचारी आहे ना आपली. हो आला बाबा. आता वहिनीला बोलेल का ती बघ कशी केस पुसते बघ. दादा विचार अजून काय विसरलंय काय ते बघ. जा मम्मी जाऊ जा आता जा भिजल ए तिथनं नीट चाल तिला म्हणा. हे झालंय मम्मी चिकट झालंय ते. तू गाडी तिकडे नेलीस ना मुन्ना, तर मला काय बोलतो सांग, तिकडे जाऊया आपण. तू इथेच आणणार ना गाडी. हो बाय. कुणालची शी घेतली काय. हो त्यांनी रात्री त्या बॅगचा बॉटल ठेवून त्याच्यात ठेवले. अलिबागवरनं मी गेले गिरगावला, थोडीशी गणपतीची शॉपिंग केली, तर चाफ्याची फुलं घेतली. त्याच्यानंतर मी मठात गेले, कारण श्रावणातला पहिलाच गुरुवार होता. तर असा केला माझा दिवस. हा व्लॉग तुम्हाला मजेशीर नक्कीच वाटला असेल. सो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.